नमस्कार. तुम्ही सुद्धा ही अशी स्वयंपाकासाठी लोखंडी कढई घेतलेली आहे का? किंवा मग घेण्याचा विचार करताय ना, तर तुम्ही लोखंडी कढई नक्कीच घेऊ शकता. परंतु ती वापरण्यापूर्वी ती सीझनिंग कशी करायची, वापरात कशी आणायची, हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी इथे मी एक काळ्या रंगाची लोखंडी कढई घेतलेली आहे तळणीसाठी किंवा मग छोट्या-मोठ्या लहान चटणी, भाजीसाठी आणि एक तडका पॅन घेतलेली आहे. आता या तडका पॅनची आणि कढईची मी जे स्टिकर आहे ते काढून घेतले आहे. लोखंडाच्या कढया ह्या 2 प्रकारे असतात. एक म्हणजे पांढऱ्या रंगाची आणि एक म्हणजे काळ्या रंगाची. तर पांढऱ्या रंगाची सुद्धा माझ्याकडे लोखंडी कढई आहे. आता इथे मी काळ्या रंगाची कढई घेतलेली आहे आणि काळ्याच रंगाची तडका पॅनसुद्धा घेतली आहे. आता आपण या कढया ज्या आहेत ना, त्या स्वच्छ घासून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण साबणाचा वापर करू शकतो किंवा मग लिक्विड जेलचा सुद्धा वापर करू शकतो. अगदी जाड घासणीने आपण या छान स्क्रब करून घ्यायच्या आहेत, घासून घ्यायच्या आहेत आणि घासल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे काय होतं, की अगोदरच दुकानातून आणल्यानंतर या कढयांना ऑइल कोट केलं असं, ज्यामुळे या कढया गंजू नये किंवा खराब होऊ नये यासाठी दुकानदाराने त्यांना अगोदरच व्यवस्थित ऑइलने कोट केलं असं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण छान कढई घासून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. धुतल्यानंतर या कढईमध्ये बऱ्यापैकी ऑइल निघून गेला आहे, काळपटपणासुद्धा छान निघून गेला आहे. आता दुसरी प्रोसेस बघूया. तर इथे मी कढई धुतल्यानंतर, पॅन धुतल्यानंतर गॅसवर ठेवली आहे. कढई आणि पॅनमधील जे पाणी आहे ते बऱ्यापैकी कोरडं झालं की यामध्ये आपण तेल टाकूया. अगदी थोडं-थोडं तेल टाकायचं आहे. जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. यामध्येच टाकूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा. तर या पद्धतीने मी स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि त्याच आचेवर आपण हा जो कांदा आहे ना, पॅनमध्ये आणि कढईमध्ये गोल-गोल फिरवत अगदी काळपट होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत कांद्यामधील जे तेल आहे ते व्यवस्थित रिलीज होत नाही तोपर्यंत. त्यामुळे काय होतं, की कांद्यामध्ये तेल व्यवस्थित रिलीज होतं आणि हे तेल कढईमध्ये, पॅनमध्ये व्यवस्थित कोट होतं. ज्यामुळे आपली जी कढई आहे ती मस्त अशी नॉनस्टिक बनते. ज्याप्रमाणे पॅनमधील कांदा अगदी काळपट झाला आहे ना, त्याचप्रमाणे कढईमधील सुद्धा कांदा अगदी काळपट होऊ द्यायचा आहे, गोल-गोल फिरवायचा आहे आणि पूर्ण गार होऊ द्यायचा आहे. आता पूर्ण कांदा हा गार झालेला आहे. हा कांदा फेकून द्यायचा आहे, वापरात अजिबात आणायचा नाही. कांदा फेकल्यानंतर परत या कढईमध्ये आणि पॅनमध्ये लिक्विड जेल किंवा मग साबण टाकून छान स्क्रबरने घासून घ्यायचा आहे आणि धुवून घ्यायचा आहे. जेणेकरून यामधील जो लोखंडीचा काळपटपणा आहे ना, तो एक्स्ट्राचा निघून जाईल. आता इथे तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण कांदा भाजला तेव्हा ही कढई अगदी काळपट दिसत होती आणि आता घासल्यानंतर तिला थोडासा रंग पांढरा शुभ्र आलेला आहे. म्हणजे आपली जी कढई आहे ती आता स्वच्छ होत आहे, वापरण्यायोग्य होत आहे. ही होती दुसरी प्रोसेस. आता हे जे कढई आहेत ना, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला तिसरी प्रोसेस करायची आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुद्धा लोखंडी कढई घेण्याचा विचार करत असताना तर नक्की घ्या, कारण लोखंडी कढईत स्वयंपाक करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे अन्नात नैसर्गिक लोह म्हणजेच आयर्न मिसळून शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. तसेच अन्नाची चवसुद्धा वाढते आणि मेन म्हणजे कमी तेलात स्वयंपाक होतो. तर इथे बऱ्यापैकी आपली जी कढई आणि पॅन आहे ना, ती नॉनस्टिक झालेली आहे. आता काय करायचं आहे, जेव्हाही आपण भात करो किंवा मग खिचडी करो, जेव्हा आपण तांदूळ धुवू ना, त्या तांदळाचं पाणी आपण या भांड्यांमध्ये भरून ठेवायचं आहे. आता ही तिसरी प्रोसेस आहे. तिसरी प्रोसेस, इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामधील जे पाणी आहे ना, ते पाणी आपण ह्या भांड्यांमध्ये अगदी काठोकाठ भरून रात्रभर असंच ठेवायचं आहे. तर इथे मी कढईमध्ये आणि पॅनमध्ये दोघंही ठिकाणी तांदळाचं पाणी भरून ठेवलं आहे आणि हे पाणी असंच रात्रभर आपण ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी आता आपण चेक करणार आहोत. तांदळाच्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो आणि तांदळाचं पाणी हे क्लिन्झिंगचं काम करतं. त्यामुळे तांदळाच्या पाण्याचा आपण वापर करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात, जे आपण कढईमध्ये पाणी टाकलं होतं, पॅनमध्ये पाणी टाकलं होतं ना तांदळाचं, ते अगदी काळपट झालं आहे. तुम्ही लगेच भात किंवा मग खिचडी करत नसताना तर काय करायचं आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 1-1 चम्मच तांदळाचं पीठ आपण कढईमध्ये टाकूया आणि त्यामध्ये अगदी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकून द्यायचं आहे आणि रात्रभर या कढया अशाच त्या तांदळाच्या पिठाच्या पाण्यामध्ये भिजवत घालायच्या आहे. त्यामुळे सुद्धा अगदी कढई आणि पॅन छान स्वच्छ निघते. आता कढई आणि पॅनमधील जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि परत एकदा कढई आणि पॅन लिक्विड जेलने किंवा मग साबणाने छान रगडून घासून घ्यायचं आहे. घासल्यानंतर आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, स्किप अजिबात करू नका. इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला की कशा पद्धतीने आपण या कढया सीझनिंग केल्या आहे. आता एक शेवटची आणि लास्ट प्रोसेस आहे.
ही प्रोसेस तुम्ही अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर लोखंडी कढई वापरायची असेल आणि ती अजिबात गंजू नये किंवा मग स्वयंपाक त्यामध्ये अगदी छान नॉनस्टिकसारखा बनायला हवा, तर ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा. जेव्हाही तुम्ही लोखंडी कढईमध्ये, तव्यामध्ये किंवा मग पॅनमध्ये काही तडका बनवला किंवा चटणी बनवली किंवा भाजी बनवली, तर लगेच घासून ठेवायची नाही. तर काय करायचं आहे, ह्या पद्धतीने घासती गेली, धुतली गेली, की लगेच गॅसवर ठेवायची आहे. गॅस चालू करायचा आहे. एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कापडाने किंवा मग टिश्यू पेपरने ही कढई छान कोरडी करायची आहे. कोरडी झाली, की यामध्ये अगदी 2 ते 3 थेंब किंवा मग अर्धा चम्मचभर तेल टाकायचं आहे आणि हे तेल आपण कॉटनच्या कापडाने किंवा मग टिश्यू पेपरने पूर्ण कढईला व्यवस्थित कोट करायचं आहे. कढई छान गरम होऊ द्यायची आहे. गरम झाले की गॅस बंद करायचा आहे. कढई गार होऊ द्यायची आहे. कढई गार झाली की लगेच मागच्या साईडने सुद्धा आपला हा टिश्यू पेपर व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून दोघंही साईडने व्यवस्थित तेल कोट होईल आणि एक्स्ट्राचं जे तेल आहे ते परत आपण कॉटनच्या कापडाने किंवा मग टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हाही प्रोसेस करणार ना कढई धुतल्यानंतर, तर तुमची कढई कधीही गंजणार नाही किंवा मग तळाला भाजी चिटकणार नाही. ह्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस नक्की करा, स्टेप फॉलो करा. या पद्धतीने तुम्ही स्टेप जर फॉलो केल्या तर तुमच्या लोखंडाच्या कढयांची जी शेल्फ लाईफ आहे ती वाढते आणि त्याच पद्धतीने नॉनस्टिक ही भांडी तयार होतात. लोखंडी कढई किंवा मग लोखंडी भांडी व्यवस्थित वापरल्यास ती नैसर्गिकरित्या नॉनस्टिक बनते, ज्यामुळे अन्न तळाला चिटकत नाही. लोखंड उष्णता चांगले शोषते, म्हणून पूर्ण कढईमध्ये समान उष्णता पसरवते, ज्यामुळे अन्न पटकन शिजते आणि खाली चिटकत नाही किंवा मग जळत नाही. शिवाय लोखंडी भांडी जी असतात ती मजबूत असतात आणि अनेक वर्ष टिकतात आणि स्वस्तात सुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही लोखंडी कढई नक्की घ्या आणि आपल्या शरीरासाठी खूप जास्त लाभदायक असणारे हे लोखंडी कढई, लोखंडी भांडे जे आहेत ना, ते आपण नक्कीच वापरायला हवे. तुम्हीसुद्धा विचार करत असाल ना, की लोखंडी भांडे घेऊ की नाही? तर तुम्हीसुद्धा नक्की घ्या. पॅन घ्या, कढई घ्या, तवा घ्या आणि ह्या पद्धतीने पूर्ण स्टेप फॉलो करून कढई, पॅन आणि तवा व्यवस्थित सिझनिंग करून वापरात आणा. ज्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता अजिबात आपल्याला भासणार नाही आणि ही जी भांडी आहेत ना, ती तुम्ही अगदी स्वस्त दरात कोणत्याही भांडीच्या दुकानामध्ये उपलब्ध करू शकतात. तर आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अगदी युजफुल ठरला असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे आणि मेन म्हणजे जेव्हाही तुम्ही लोखंडी भांडी आणणार, सीझनिंग करणार, त्यानंतर सगळ्यात आधी स्वयंपाक न करता तळणीचं काम करायचं आहे. ज्यामुळे काय होतं की व्यवस्थित नैसर्गिकरित्या या कढया कोट होतात. नंतर तुम्ही चटणी वगैरे, भाजी वगैरे करायला तयार करू शकता. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.